नावानुसार ओळख करून द्या. सर मी कंपोस्ट कराठी, तहसील बारामती, जिल्हा पुणे येथून आलेलो आहे. सर मी माझं पदवीचं शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर आणि पदव्युत्तर शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथून ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन या विषयामध्ये पूर्ण केलं आहे. त्यानंतर मी ASRBची नीट एक्झामिनेशन पास झालो. पदव्युत्तर शिक्षणानंतर मी UPSCचं प्रिपरेशन सुरू केलं आणि 7 UPSC मेन्स आणि 4 UPSC इंटरव्ह्यूला अपेअर झालो आणि UPSCतून असिस्टंट कमांडंट म्हणून CISF मध्ये सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये सिलेक्शन झालं होतं. त्याचबरोबर IBPS एक्झाम थ्रू ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून 4 पब्लिक सेक्टर बँकमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि बँक ऑफ इंडियामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून 1.5 वर्ष मी काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर सर मला MSCला असताना नॅशनल सेमिनारमध्ये फर्स्ट प्राईज आणि NCC मध्ये बेस्ट कॅडेट आणि चीफ मिनिस्टरची स्कॉलरशिप मिळाली होती. सर सगळं सोडून कधी दिलं तुम्ही? सर माझं सुरुवातीपासूनचं एक स्वप्न होतं की IAS व्हायचं होतं आणि त्यासाठी मला त्यावेळेस असं वाटलं की एक ज्युडिशियस डिसिजन घ्यायची गरज होती, कारण मी मेन्सला अपेअर होतो आणि जॉईनिंग आलं होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस मी तो डिसिजन घेतला आणि लकीली त्यावर्षी मी UPSCच्या इंटरव्ह्यूला होतो, पण फायनल सिलेक्शन झालं नाही. आता UPSC देत आहे? सर माझे UPSCचे अटेम्प्ट संपलेले आहेत. ओके. एक्सटेन्शन म्हणजे काय? ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन? Sir, in agriculture extension, it is the process in which the technologies research which is being developed in the lab is provided into the farmer field through the different communication processes. Okay. फूड सेफ्टी मध्ये रिस्क आणि हॅझार्ड मध्ये काय डिफरन्स असेल? वाचलेत? हा सर, येस सर. सर मी थोडा वेळ देऊ शकतो? सर मला असं वाटतं की रिस्कमध्ये ज्यावेळेस अशी एखादी थिंग्स असते की फूड प्रोडक्शनमध्ये की त्यामुळं पुढे जाऊन एखादी ह्युमन हेल्थला डेंजर होऊ शकतं आणि त्याचबरोबर इतरही त्याच्यात क्वालिटी असेल किंवा इतर पॅरामीटर असेल त्यावरती डॅमेज होऊ शकतात. आणि हजार्डमध्ये फिजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल असे फॅक्टर्स असतात की त्यामुळे ह्युमन हेल्थवरती इम्पॅक्ट होऊन ह्युमन हेल्थला डॅमेज होऊ शकतो. बरं, म्हणजे दोन्ही याला डॅमेज तर होतंय. हा सर. पण मग काय इंटेन्सिटी मध्ये फरक आहे का, त्याच्या कशामध्ये फरक आहे? डॅमेज तर होतंय. येस सर. सर मला वाटतं की हजार्डमध्ये डायरेक्टली डॅमेज होत आहे आणि रिस्कमध्ये ही एक जनरल ओव्हरऑल टर्म आहे की जी आपल्याला फ्युचरमध्ये रिस्क दाखवते. आणि हजार्ड ही पर्टिक्युलरली एखाद्या जसं की बायोलॉजिकल हजार्डमध्ये जर साल्मोनेला असेल किंवा कॅम्पिलोबॅक्टर असेल तर त्यामुळे फूड पॉयझनिंग होणार असेल तर त्यामुळे तशी हजार्ड फ्युचरमध्ये होणार आहे. बरं, फूड पॉयझनिंग आता तुम्ही म्हणाला तर मला कोणते 2-3 फूड पॉयझनिंगचे नाव सांगा आणि त्याच्या एजंटची पण नाव सांगा, ते पॉझिटिव्ह एजंटचे. ओके सर, इस्चेरिचिया कोला आहे त्यामध्ये शिगाटॉक्सिन प्रोडक्शन होतं आणि त्यामुळं ह्युमनच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये इम्पॅक्ट होतो आणि त्याचबरोबर इतर जे काही लिव्हर असेल त्यावरती डॅमेज होतो. त्यानंतर फूड आर्टिकलमध्ये होते मेन ते आहे. फूड आर्टिकल कोणतं आहे? आणि सर इस्चेरिचिया कोला वॉटरमधून होऊ शकतं किंवा जे फूड प्रोडक्ट ज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे जसं की रेस्टॉरंटमध्ये सर्व केलेले फूड्स असतील त्यामध्ये होऊ शकतं. आणि त्याचबरोबर जर क्लोस्ट्रिडियम बोट्युलियम जर विचार केला तर बोट्युलिझम हा डिसऑर्डर तयार होतो आणि त्यामुळं गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रॉब्लेम होतात आणि लिव्हरचं डॅमेज होतं आणि हा अनएरोबिक बॅक्टेरिया आहे त्यामुळे पॅक्ड फूडमध्ये त्याचा प्रेझेन्स असतो. सर, इकोला आणि क्लोस्ट्रिडियम ह्याच्यामध्ये काय फरक आहे? काय सांगता येईल का? सर क्लोस्ट्रिडियम हा पॅथोजेनिकच ऑर्गॅनिझम आहे, तो डॅमेजेस करतो. आणि इकोलाई मध्ये भरपूर सारे स्ट्रेन्स आहेत की ते नॉन हार्मफुल सुद्धा असतात, ह्युमनच्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. पण त्यामध्ये आता रिसेंटमध्ये मॅगडीच्या पाउंडर्स बर्गरमध्ये इकोलायचा 0157 हा स्ट्रेन सापडला होता. तो म्युटेटेड स्ट्रेन होता आणि तो डायरेक्ट डेथ किंवा किडनी डॅमेज करत होता. तर अशा प्रकारचा त्यामध्ये डिफरन्स आहे. बर, पण त्यांच्या लाईफ मेकॅनिझम बद्दल, जे त्यांचं मोड ऑफ लाईफ जे आहे त्याच्या मेकॅनिझम बद्दल काय दोन्हीमध्ये फरक आहे काय? क्लोस्ट्रिडियम आणि इकोलायमध्ये तुम्ही आता शब्द उच्चारला त्याच्या अनुषंगाने मी विचारतोय. सर क्लोस्ट्रिडियम हा अनएरोबिक आहे. इकोलाई बद्दल मला सर थोडं कन्फ्युजन आहे की अरेबिक आहे की अनएरोबिक आहे त्याबद्दल. बर,
बरं, एक एरोबिक असतं, एक एनारोबिक असतं, अजून तिसरी काय त्याची कॅटेगरी आहे? सॉरी सर, मला आता आठवत नाही. मिसलिडिंग ऍडव्हर्टाईज आणि मिस ब्रँडिंग म्हणजे काय? सर, मिस ब्रँड ज्यावेळेस प्रोडक्ट असतो तर त्यामध्ये ही लार्जर कन्सेप्ट आहे. त्यामध्ये लेबल, एखाद्या प्रोडक्टचं जे लेबल आहे किंवा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यामध्ये डिसेप्शन केलेलं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल, जर एखादं रॉ मिल्क आहे, कात्रचे मिल्क आहे, आणि ते जर अमूलच्या ब्रँडने विकलं गेलं तर ते मिस ब्रँडिंग होऊ शकतं. किंवा कोल्हापूरचा रत्नागिरी हापूस आहे, रत्नागिरीचा हापूस आहे, ह्या ब्रँडने जर आपण लोकल कुठला तरी मँगो विकत असेल तर ते मिस ब्रँडिंग होऊ शकतं. परंतु मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचे क्लेम्स केले जातात. जसं की फॉर एक्झाम्पल, की आमचा जर पर्टिक्युलर एखादा प्रोडक्ट घेतला तर त्यामुळे तुमचं डायबिटीज होणार नाही किंवा तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम होणार नाहीत, असे क्लेम्स ॲडव्हर्टाइजमध्ये केले जातात, म्हणजे टी व्हीमधून किंवा न्यूजपेपरमधून. असा बेसिक डिफरन्स राहील सर. बरं, मला एक सांगा, पॅकेजिंग आणि लेबलिंग मध्ये पूर्वी एकच रेग्युलेशन होतं, त्या रेग्युलेशनचं बायफर्केशन होऊन काही रेग्युलेशन तयार केले गेले, तर त्याच्याबद्दल सांगा मला. कोणते रेग्युलेशन, त्याच्यामध्ये काय चेंज झाला? सर, 2011ला पॅकेजिंग आणि लेबलिंगचं एक मेन प्रिन्सिपल 6 रेग्युलेशन होते, त्यापैकी ते एक होतं. त्यानंतर आय थिंक सर 2018 की 19ला एक डिस्प्ले आणि लेबलिंगचं एक रेग्युलेशन आणलं. तर त्यामध्ये डिस्प्लेमध्ये आणि लेबलिंगमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर, की ज्यावेळेस आपण एखादा प्रोडक्ट एखाद्या ठिकाणी डिस्प्ले करत असेल तर त्यामध्ये व्हेज नॉन व्हेज हा सेपरेट ठेवणं, त्यानंतर वेगन GM असेल आणि नॉर्मल फूड असेल तर ते वेगवेगळं डिस्प्ले करणं, आणि इतरही काही गोष्टी असतील त्याचं मी रिकॉल करू शकत नाही. बरं, बाकीचे कुठले 2? एक तुम्ही सांगितलं, बाकी 2 सांगता येतात का तुम्हाला? का तुम्हाला आठवत नाही? नाही सर, मला बायफर्केशन व्यवस्थित करता येत नाही सर. अच्छा, तुम्ही आता GM बद्दल बोललात. GM काय असते? Sir, genetically modified food is the food which is prepared from genetically modified organism which is being inserted into the different plants, or it can be also produced by the organisms also, and its main purpose is to increase the nutrient content of particular food or disease resistance of that particular plant, and that leads to the increase in the farmers income and also food security. Okay, whether it is allowed in India? No. Sir, GM food is not allowed in India, but GM non-food crop like BT cotton is allowed in India. Okay. Which is the agency which regulate the GM crops or GM food in India? Sir, Genetic Engineering Appraisal Committee under the Ministry of Environment Forest is the main agency, and the apex is the Ministry of Environment Forest, which directly gives the recommendation for release of the GMOs into the environment. But in case of health, the Food Safety and Standards Authority is having the power to analyze the impact of GM food on the human health. Okay. What do you think, whether GM foods should be allowed in India? सर, मला वाटतं की अजून त्यामध्ये डीप लेवल ऑफ रिसर्च और द लॉंग टर्म रिसर्च इज नॉट डन, बट इन फ्यूचर इट शुड बी गिवन द परमिशन, बिकॉज प्रोवाइडेड द मोस्ट ऑफ द वेस्टर्न कंट्रीज आर हॅव्हिंग स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स and they are given the permissions, and in case of India, because of the difference in the human genome, at the same time difference in biodiversity, the research is being in progress. But I think in future, for the food security, for farmers' income, and overall farmers' in welfare, it should be done. Okay. Tell me hierarchy of Food and Drug Administration. Sir, in Food and Drug Administration, it is chaired by the Commissioner of Food Safety. Then there are 7 divisions at which the Joint Commissioner is having the authority. Then below this, the Assistant Commissioner of Food come designated officer at the each district, and below that the Food Safety Officer for the defined area by the Commissioner. Okay. So
food analyst is not a part of hierarchy. Sorry, sir. It is parallel viewing along with the food safety officer at the field level. Okay. How many labs FDA right now having in Maharashtra? Sir, actually, I got different figures, but according to one document, it is a total 222 labs are there, and out of which 19 are referral laboratories, and others are notified laboratories. So you're telling me all India scenario or Maharashtra? Sir, sorry, sir, Maharashtra, all India scenario, sir. Okay. So I asked you about Maharashtra. FDA labs in Maharashtra. Sir, one is in Mumbai, second is in Pune camp, and third is Manjari, Pune. Okay. What do you mean by adulteration? Sir, adulteration is the process in which deliberately the food is mixed with the other product for increasing the volume or the profit of the food business operator, and it may have the substandardness of the. It may lead to the substandard food or the misbranded food or the unsafe food to the human consumption. What is the difference between substandard food and unsafe food? Sir, in substandard food, the main products, some content may be lacking, or they are having not the quality of original food. Or suppose we are taking particular product which is having sugar and other carbohydrate percentage, and in substandard food, the particular content which is missing in that food, it may be substandard and it is not harmful to the human consumption. But in case of unsafe food, it directly impact the human health and it is unsafe. Okay. What is the penalty or imprisonment for unsafe food? Sir, under the Section 59 of the Food Safety and Standards Act, the food which is unsafe, which leads to the death, have the imprisonment from 7 years to the life imprisonment, and the penalty is 10 lakh. And the food which is causing the injury to the health, then it is having 6 years of imprisonment and 5 years of penalty. Likewise, the food is only normal injuries. The second is the grievous injury, and third is the normal injury. Then it is 1 year and 3 lakh. And in case of unsafe food but not causing injury, it is 3 months and 3 lakh rupees. Okay. Tell me difference between rules and regulations. Sir, rules are made for implementation or giving the broader ideas to the provisions of the Act. Suppose the Food Safety and Standards Authority Act is there, then to implement the particular functions of the particular authority, the rules is made. And in case of regulation, the particular food authority will make particular provisions through the regulations. Okay. How many regulations FSSAI is having right now? Sir, there are major 22 regulations, and there are also some 6 regulations, but they are regarding to managing or other related cases. Okay. Tell me regarding nutraceutical and health supplement. Sir, nutraceutical is the product which is extracted from the food, which is being provided in the form of tablets, capsules, and it is having the some health benefits like preventing or curing the diseases. But in case of health supplement, the particular person may have the lacking of particular nutrient in his diet. For example, vegetarian person may have the lacking of the B12. So it may require the particular food supplement or the protein supplement. So it is called as food supplement. Okay. So whether we can exceed RDA in case of health supplement or nutraceutical?
Sir, I think if a particular medical practitioner given the advice that the person particularly having very less of vitamin B12, then he can have the early stages, they can have the higher doses than the recommended doses. Because I have already taken the treatment of that particular B12. Okay. So you mean that RDA can be exceeded, but it requires doctor's prescription. Yes, sir. Okay. Yes. So what is penalty for misleading advertisement? Sir, it is 10 lakh rupees for misleading advertisement under article section. So tell me about objective of the FSS Act. Sir, main object of Food Safety and Standards Act is to provide safe and nutritious food and to protect the health of the consumers. Okay. Consumer Act कधीच आहे? सर, कंझ्युमर ऍक्ट 2019 आहे सर. अच्छा, त्याच्यामध्ये काय लेटेस्ट अमेंडमेंट झाली? सॉरी सर, मला आठवत नाही. कंझ्युमरचे अधिकार काय आहेत? Sir, as per the Consumer Rights Act 2019, there are 6 rights. One is the right to be heard, then right to know about the particular nutrition, then right to having awareness about the product, then right to get the product at the competitive prices. Okay. ठीक आहे. RTI कधीच आहे? सर, 2005 आहे. अच्छा, RTI मध्ये मला सांगा बरं, म्हणजे तुम्ही समजा एखादा RTI दाखल केला तर किती दिवसात उत्तर यायला पाहिजे त्याचं? सर, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण 30 दिवसामध्ये त्याचं उत्तर यायला पाहिजे असं मी एकदा वाचलं होतं. अच्छा. आणि तुम्हाला जर अपील करायचं असेल तर अपील करता येते का? हा सर, अपील होतं. फायनल अपील हे अपील कुठं असते? सर, आय थिंक डिस्ट्रिक्टला फर्स्ट अपील डिपार्टमेंटमध्ये जे हेडला जे इन्फॉर्मेशन ऑफिसर असतील त्यांच्याकडे, त्यानंतर डिस्ट्रिक्टला, आणि डिस्ट्रिक्ट स्टेट, आणि नंतर मग सेंट्रलला कमिशनर. आपलं जे अपील आहे ते सेंट्रल कमिशनरकडे जाईल? हा सर, जर फायनल अपील होत गेलं तर स्टेट कमिशनरकडे जाईल का सेंट्रल कमिशनरकडे जाईल? सर, इन केस ऑफ फूड सेफ्टी. आता फूड सेफ्टी आपण समजा तुम्ही FDA ला एखादा अर्ज केला तर त्याचं जे सेकंड अपील आहे ते कुठं जाईल? सॉरी सर, मला त्याबद्दल आयडिया नाही. ठीक आहे सर. तुमच्या हाताखाली जे लोक आहेत ऑफिसमध्ये, दे आर डुइंग करप्शन, यू कम टू. ओके. सो व्हॉट कॅन यू डू फॉर दॅट? Sir, firstly, I will make them aware of the different rules about the Prevention of Corruption Act. Secondly, as I am superior to them, then if I get known about this, then I will report to the seniors about such activities, and may given the report. Told you to neglect it. Sir, if I have the such powers that to given the written notice to the any particular authority, then I will do that, because it is hampering to the public services, and also it will damage the particular authority in which I am working. Any act is there for corruption? Sir, it is a Prevention of Corruption Act 1988. Okay. त्यात अमेंडमेंट झालेत? हा सर, झालेले आहेत, पण मला इयर आठवत नाही. तुमच्या आयुष्याचं ध्येय काय? सर, मला ज्या ठिकाणी मी काम करेल त्या ठिकाणी त्या कामातून मला आनंद मिळवायचा आहे, आणि जी माझी फॅमिली असेल, फर्स्ट जे मेंबर्स असतील त्यांना मी खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल, आणि त्याचबरोबर माझ्याकडे जे लोक येतील ऑफिसमध्ये त्यांचे जे काही कामं असतील, डिमांड असतील, ते मी पूर्णपणे फुलफिल करायचा प्रयत्न करेन. आणि ओव्हरऑल मी आफ्टर रिटायरमेंट मला असं वाटतं की मी कुठेतरी एखाद्या NGO मध्ये काम करायला मला नक्कीच आवडेल नंतर. पण आता ही पोस्ट तुमची शेवटचा स्टॉप आहे ना, का पुढे? सर, मला असिस्टंट कमिशनर फूड सेफ्टी मला तर नक्कीच मी ह्यामध्ये फुल्ली सॅटिस्फाय आहे. आणि फक्त फूड सेफ्टी ऑफिसर मिळालं? सर, मी ही पोस्ट जॉईन करेल आणि परत पुढे प्रिपरेशन सुरू होईल. सर, पुढची अडचण 5 वर्षांनी.
सर मी जी राज्यसेवेचे एक्झाम्स आहेत त्यातून डेप्युटी डायरेक्टर ह्या एका पोस्टसाठीच मी ट्राय करेल. अदरवाईज मी असिस्टंट कमिशनर फूड सेफ्टी ही जॉब कंटिन्यू करेल. राईट टू सर्व्हिस कधीच आहे? सर मला नक्की आठवत नाही, 2006चा आहे काय. नागरिकांची सनद काय असते? सर नागरिकांच्या सनदीमध्ये नागरिकांना पर्टिक्युलर गव्हर्नमेंट बॉडीकडून किंवा अथॉरिटीकडून कुठल्या कुठल्या गोष्टी मिळायच्या, म्हणजे त्या डिपार्टमेंटकडून देणार आहेत, सर्व्हिस अवेलेबल होणार आहेत, त्या किती टाईममध्ये अवेलेबल होतील, त्या नाही अवेलेबल झाल्या तर कुठल्या कोर्स ऑफ ॲक्शन असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांच्या सनदीमध्ये दिल्या जातात. राईट टू सर्व्हिसचे महाराष्ट्राचे आयुक्त कोण आहेत? सॉरी सर माहीत. अच्छा, बरं. आपले फूड सेफ्टी कमिशनर कोण? सर फूड सेफ्टी कमिशनर ऑफ महाराष्ट्र इज ऑनरेबल सी राजेश नार्वेकर. काय आहेत? कोणत्या रँकचे असतात? सर त्यांची रँक IAS असते. IAS कोण? स्पेसिफिक रेव्हेन्यू मधली कोणती रँक? नाही सॉरी सर सांगतो. ठीक आहे, थँक्यू सर.